झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन बागुल. कारण एकंदरीत बघितलं तर 2 ओव्हर मध्ये 25 धावा होत्या. तदनंतर शेवटच्या 2 षटकात तब्बल 40 धावांची लयलूट केली. धावसंख्येने मजल मारले तब्बल 65 पर्यंत. आणि त्यात जर मोलाचं योगदान कोणाचं असेल तर ते रोशन बागुल, मॅन फ्रॉम खरिवली. त्यानंतर गोलंदाजीची धुरा स्वतःच्या जबाबदारीवर घेत सागर राणेची जी गोलंदाजी केली त्यासाठी कॅश प्राइज आले 500 रुपये. कुणबी 11 संघ मालक राहुल पाटील यांच्याकडनं. त्यानंतर आपण आवाज ऐकायला गोड आवाज कुणाल मोकाशी. षटकार आहे, षटकार आहे, षटकार. निखिल बागुलच्या बॅटमधनं तो षटकार आला. त्यानंतर मात्र आता प्रशांत ठाकरे गोलंदाजी मार्कवरनं, मॅन फ्रॉम डोंगस्ते मधनं बिलॉंग करतोय प्रशांत ठाकरे. तो सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. जर पाहिलं तर SS फायटर या संघाने एक सामना मॅच, एक पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकवली आहे. पुढचा बॉल सागर दिनकरच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल पटका मोठा खेळायचा होता, जज करतोय आणि झेल सुटलाय. सागर दिनकर सारख्या बॅटरला तुम्ही जीवनदान दिलंय. म्हणजे आता मैदानात जे 2 बॅट्समन आहेत ना त्या दोघांनाही एक जीवनदान दिलंय. हे लक्षात ठेवायला पाहिजे टीम SS फायटर. खराब क्षेत्ररक्षण होत आहे एका बाजूने. जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम या दुपारच्या सत्रातनं जर आपण पाहिलं ना तर यूट्यूबच्या माध्यमातून बराचसा प्रेक्षक वर्ग जो मॅचचा आनंद घेतोय त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रातनं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण पाहतोय कुणबी क्रिकेट लीग 2025 पर्व 3. पुढचा बॉल जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. पराग पाटीलचे प्रयत्न पडतील पुरे. चेंडू जातोय चौकार 4. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन सुरेंद्रजी काठोळे साहेबांचा संघ आपण पाहतोय. पूर्ण संघ बांधणी. त्यानंतर जर SS फायटर हा संघ जर आपण पाहिला तर मग सचिनजी देसले साहेब असतील, सुमितजी ढोणे साहेब असतील, त्यांचा हा संघ SS फायटर. एका बाजूने आपण जर पाहिलं तर सागर आणि निखिल बागुल दोघांना एक जीवनदान देऊन झालेत. प्रशांत ठाकरे आपल्या गोलंदाजीत 100% देतोय तर मग क्षेत्ररक्षकांना ती साथ देणं गरजेचं आहे. पुढचा बॉल 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप. चेंडूचा पाठलाग करेल ते पाठलाग तो पडेल अपूर्ण. मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर वरचा हा चौकार 4. या चौकाराच्या मदतीने जी धावसंख्या 17 क्रिकेट मधला अशुभ आकडा 17 खतरा कोणासाठी होईल. ज्यांनी जेवणाचे कुपन्स घेतले असतील त्यांनी जेवून घ्या लवकर. आणि कुणबी 11 संघाचे संघ मालक राहुलजी पाटील यांनी प्रेक्षक वर्गांसाठी पण जेवणाची व्यवस्था केली आहे. तर ज्यांना जेवायचं असेल तिकडे त्यांनी आस्वाद घ्या. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. जी पुढची मॅच आहे ना ती आपल्या भेटीला येईल टीम जय श्रीराम आणि त्याच्या विपक्षात टीम कुणबी 11. मॅच क्रमांक 6 जे आपल्या भेटीला येईल टीम जय श्रीराम कुडूस आणि कुणबी 11. चला जो टाइम लावलाय ना तो खूप जास्तीचा टाइम जातोय हे लक्षात असू द्या. पहिलं षटक जरी 5 मिनिटात संपलं असलं ना तर 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक करायचे आहेत पूर्ण.
अन्यथा मग 5व्या षटकातनं एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल, हे लक्षात असू द्या. अनिकेत पाटील, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला परिपक्व खेळाडू, त्याच्या पहिल्या बॉलवरचा हा पहिला निखिल बागुल करतोय ब्लास्ट, खूप दूरवर पत्रा बजाव शॉट येतोय, षटकार 6. मात्र निखिल बागुलने हा चढवलेला हल्ला आहे षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल झपाट्याने वेग पकडतीये, जाऊन पोहोचेल 23-23. पुढचा बॉल निखिल पाटील जसा चेंडू टाकला लगेच चेंडूला कलेक्ट करत मात्र एक धाव जी कंप्लीट केली आहे निखिल बागुलनं, क्विक फेकी. आणि तिथनं जर पाहिलं ना तर सागर आणि निखिल ही जोडी खऱ्या अर्थानं रन मशीन आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये जरी त्यांना अपयश आलं असलं ना तरी या जोडीने धावा केल्या होत्या, मात्र जी मिडल ऑर्डर आली त्यांच्याकडनं त्या धावा झाल्या नाही आणि मग तिथनं तो पराभव पत्करावा लागला. तो टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन, खऱ्या अर्थानं चॅम्पियन प्रमाणे खेळ त्यांना करावा लागेल. मात्र समोर आता सागर दिनकर आहे. सागर दिनकर त्याच्या विपक्षात पुढचा बॉल, मात्र सावध खेळ करत फक्त चेंडूला दिशा दिली आहे प्रशांत ठाकरे आहे त्या ठिकाणी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत मात्र चेंडूची फेकी करेल, धाव कंप्लीट होईल 2. या 2 धावसंख्या वधारती आहे जी जाऊन पोहोचेल ती. तर या ठिकाणी दिनेशजी पाटील साहेब डाकिवली गावचे व्यक्तिमत्व, क्रिकेटवर खूप सारं प्रेम असणार हे व्यक्तिमत्व येऊन पोहोचलेत मॅच पाहण्याकरता. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम वेलकम. चेंडू जातोय डीप पॉइंटला, येतोय चौकार. तर मी एक सांगू इच्छितो की जे संघमालक आहेत ना, आपली मॅच जर झाली असली तर प्लीज मुख्य मंचावर या, VIP डाईस वर या. आज देखील सन्मान होईल, शेवटच्या दिवशी सर्वांचा सन्मान केलाच जाईल. पण तुम्ही जेव्हा तुमची मॅच होते तेव्हा मुख्य मंचावर आलात तरी चालेल. बरेचसे संघमालक आपल्या टीम सोबतच राहतात शेवटपर्यंत, पण मी विनंती करेन की या मुख्य मंचावर ना. तत्पूर्वी पुढचा बॉल सागर दिनकरच्या बॅटमधनं, आता मात्र पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची क्विक फेकी करेल, धावा कंप्लीट होतील 2. सागर दिनकर मात्र आता सध्या बहरतोय कारण की खूप चांगलं क्रिकेट सध्या मैदानात तो दाखवतोय. सागर आणि निखिल बागुल ही जोडी, अनिकेतच्या पहिल्या बॉलवरचा तो निखिल बागुलचा तो षटकार, निखिल बागुलनं आज खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये ही पहिल्याच बॉलवरनं षटकार खेचला, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमधनं पहिल्याच बॉलवरचा तो षटकार. या 2 षटकार आणि 2 मोठे पटके, तिथून जर पहिली धावसंख्या आता तब्बल 32 वर जाऊन पोहोचली आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय, 2 क्षेत्ररक्षक मात्र नाही. धावसंख्या 36 धावा. चला लगेच तिसरा बॉलर लगेच गोलंदाजी मार्कवरनं आणायचा आहे कारण की आमच्याकडे टाइम नाही आहे. आम्ही तुमच्या पाठीशी सातत्यानं घाई करू कारण की आजचं जे पूर्ण शेड्यूल आहे ना ते आम्हाला पूर्ण करायचं आहे, हे लक्षात असो. तर नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येईल टीम जय श्रीराम कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी 11. दोन्ही टीम तयार राहायचं आहे आणि ज्यांनी कुपन्स घेतले असतील त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या त्या ठिकाणी जाऊन. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. कुणबी क्रिकेट लीग वाडा विक्रमगड तालुका, यावर्षी एक नवीन प्रयोग वाडा विक्रमगड 2 तालुक्यांचा समावेश करून ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पाहतोय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरं षटक नो डाऊट खानेवली विभाग प्रीमियर लीग
ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं गाजवली ना, तो गोलंदाज आहे दीप बागुल. एक नवा चेहरा आहे. पुढचा बॉल सज्ज होतोय. एकाच गावातले दोन खेळाडू आहेत. पुढचा बॉल निखिल बागुल त्याला सध्या शांत ठेवलंय या बॉलवरनं. जरी नवीन चेहरा असला ना गोलंदाजीत ना, तरीही मात्र यावर्षी खूप चांगली गोलंदाजी सातत्यानं करत आलाय तो दीप बागुल. पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल, पुढचा चेंडू फटका फसलाय. अनिकेत पाटील येतोय चेंडू खाली. आउट, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. निखिल बागुल येतोय परतीच्या प्रवासाला. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. चांगलं कव्हरेज आणि या पाडा तालुक्यातलं नंबर 1 असणार हे ग्राउंड. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धा या मैदानात सातत्यानं होत असतात. ही देखील आपण स्पर्धा पाहतोय. कुणबी क्रिकेट लीग 2025 हे पर्व तिसरं. केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरीचा हा खेळाडू मात्र इथून पुढे सज्ज होईल. तो समोर बॅटिंग करता. त्याच्या विपक्षात दीपची आता सत्व परीक्षा आहे, कारण की समोर एक अनुभव संपन्न असलेला खेळाडू आहे केतन वेखंडे. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल सज्ज होईल दीप बागुल. लोपर फुल टॉस बॉल, त्यावरनं क्षेत्ररक्षक लेजंड क्रिकेटर पराग तो येतोय. मात्र तिथनं फेकी करेल. एक धाव कंप्लीट. या सिंगलनं मात्र धावसंख्या वधारती आहे, जे जाऊन पोहोचेल 37 धावा या स्कोर कार्ड वर लागलात. पुढचा बॉल सागर दिनकर त्याच्या करता. कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावा ना, वेळ ही वाया घालवू नका. पुढचा बॉल, एकच धाव. सिंगल येते. दुपारच्या सत्रात जो काही उन्हाचा तडाखा आहे, इंग्रजी नववर्षामध्ये आपण पदार्पण केलंय. या 2025 हे वर्ष तिथनं जर आपण पाहिला, ही या ठिकाणी आमचे मान्यवर जगदीशजी जाधव साहेब, तसेच त्यांच्या समवेत हर्षलजी देसले साहेब असतील, तदनंतर दिलीपजी घरत साहेब हे इथे उपस्थित झालेत. वेलकम. काल जगदीशजी जाधव साहेबांचा वाढदिवस होता. डॉट बॉल जो आलाय. दीप बागुल एक कसलेला गोलंदाज आहे या वर्षीच्या हंगामातनं. बऱ्याचशा स्पर्धा खेळलाय, बराचसा अनुभव त्याच्या पाठीशी आहे तो दीप बागुल. चला मॅच जरा थोडी स्पीडअप करायची आहे. यानंतरची जी नेक्स्ट मॅच आहे, टीम जय श्रीराम कुडूस आणि त्याच्या विपक्षात टीम कुणबी 11. जय श्रीराम कुडूस संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं संजयजी पाटील साहेबांचा हा संघ. आज मात्र 2 सामने त्यांनी पराभूत केलेत. इथून या तिसऱ्या सामन्यात त्यांना उभारी घ्यायची आहे. नव्या उमेदीनं आता मात्र या दुपारच्या सत्रात ते उतरतील. त्यांच्या विपक्षात कुणबी 11 हा संघ आहे, जो दोन्ही मॅच जिंकलाय. पुढचा बॉल च्यावरनं एकच धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न देखील केलाय, रिक्स घेतली आहे, मात्र 2 धावा वेगानं पूर्ण केल्या. सागर दिनकर जो ओपनिंगला आलाय ना, त्याच्याकडनं खूप चांगला खेळ आहे. तिथनं निखिल बागुल परतला, त्याला प्रेशर घेतलं नाहीये स्वतःवर. तिथे खराब बॉल येते, मोठा फटका खेळतोय. जिथे सिंगल डबललाही त्याच्याकडनं महत्व दिले जात आहे. जे क्रिकेट खेळायला हवं ना, ते सध्या तो मैदानात खेळतोय, हे मात्र तितकंच खरं आहे. तत्पूर्वी सुभाषजी पाटील जिडके गावचं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करेन. सुभाषजी पाटील, धावसंख्या 40. सुभाषजी पाटील जिडके गावचं व्यक्तिमत्व आहे. मी प्लीज त्यांना विनंती करेन की या मुख्य मंचावरनं मॅचचा आनंद घेण्याकरता प्लीज वेलकम. तत्पूर्वी सगळ्यात मॅच मध्ये जिथनं 3 षटकांचा खेळ संपलाय, तो ड्रिंक्स ब्रेक झालाय. त्यानंतर आपण लगेच 4थ्या षटकाला सुरुवात करणार आहोत.
अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सुपंडे जो सज्ज होईल या चौथ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता. समोर सागर देनकर जिथनं दीप बागुल आला आणि त्यानं तो पहिला विकेट मिळवून दिलाय. तत्पूर्वी पुढचा बॉल, चांगला बॉल प्रशांत ठाकरे चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव जी कंप्लीट केली जाते. सिंगल सिंगल धावसंख्या 41, 41 धावा ऑन बोर्ड. केतन वेखंडे आता स्ट्राईकला येतोय. पुढचा बॉल जागा बनवली आहे मात्र झेल जो अप्रतिमरित्या घेतलाय. फलंदाज बाद, परतावं लागेल केतन वेखंडे. कुणबी 11 संघाचे संघमालक राहुलजी पाटील यांनी एक नामी संधी दिली आहे की जो प्रेक्षक वर्ग इथे पोहोचलाय, ज्यांना ज्यांना जेवायचं असेल त्यांनी जा तिथे आणि जेवणाचा आस्वाद घ्या. कुणबी 11 संघाचे संघमालक राहुलजी पाटील यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. ज्यांना ज्यांना जेवायचं आहे प्लीज जा, जेवणाचा आस्वाद घ्या. चला न्यू बॅटर थोडं धावत यायचंय मुकेश प्लीज. मॅच स्पीडअप करा. अजून आपण 5वीच मॅच खेळतोय. जवळजवळ इथे 6 मॅच पूर्ण व्हायला हव्या होत्या, पण 5व्या मॅच मध्येच अजून आहोत. मॅच स्पीडअप करा, स्पीडअप करा, बी फास्ट. मी सातत्यानं म्हणतोय वेळ मित्रांनो कुणासाठी थांबत नसतो. सकाळी जे वृत्तपत्र 7 ते 8 रुपयाला विकलं जातं ना, ते संध्याकाळी रद्दीच्या भावात जातं 3 ते 4 रुपये किलोनी. वेळेला महत्व द्या. तत्पूर्वी अनिकेत पाटील या चौथ्या षटकातनं सुरुवात करेल. आपल्या वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं आहे तर सांगिक चौथं. रुपेश पाटील, मुकेश पाटीलचा फटका फसलाय. रुपेश येतोय चेंडू खाली, फलंदाज बाद, परतावं लागेल. चला घाईत या फास्ट, थोडी घाई करा. बरोबर एका इनिंग नंतर 2 कर्णधार टीम जयश्रीराम कुडूस आणि कुणबी 11 दोन्ही कर्णधार इथे पोहोचायचे टॉस बॉक्स मध्ये. मनोज जाधव न्यू बॅटर मॅन फ्रॉम खरिवली. चला अनेक स्पीडअप करायचे प्लीज, काही करा. आम्ही वारंवार सांगतोय. पुढचा बॉल अनिकेत पाटील आपल्या गोलंदाजीत ना. शेवटचा बॉल आडव्या पॅटनं स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. 2 क्षेत्ररक्षक येत आहे. दीप बागुल बॅकअपला आहेच मात्र जिथेच फ्लंबल. चला शेवटचं षटक हाताळण्याकरता बॉलर आणायचा आहे. जास्तीचा टाइम जातो प्लीज, काही करा. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 43, 43. चला लगेच प्रशांत ठाकरे खूप जास्तीचा वेळ जातोय. प्रशांत ठाकरे तुम्ही कर्णधार आहात टीमचे, जबाबदारी तुमच्यावर आहे. प्लीज काही करायची आहे. शेवटच्या त्या हाणामारीच्या षटकात गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज
प्रणितला आपण पाहतोय. प्रणित पाटील सज्ज होतोय. सागर दिनकरनं लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल केला वेळी प्रशांतच्या आधी अनिकेत पोहोचलाय. त्यानं चेंडूची केली फेकी. धावा कंप्लीट होतील 2. सागर दिनकरला आपण पाहिलंय ओपनिंगला आला आणि तिथनं मैदानात खऱ्या अर्थानं टिकून राहिलाय. खूप चांगला खेळ मात्र आपण पाहतोय. एका बाजूने SS फायटर संघाचे संघ मालक आपण पाहतोय सचिनजी देसले आणि सुमितजी ढोणे यांचा हा संघ. खूप चांगला खेळ. सुरेश पष्टे लेजंड क्रिकेटर. पुढचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. सागर दिनकर बॅक टू डगआउट. चला न्यू बॅटर यायचंय. चला होतोय फलंदाजी करण्याकरता रुपेशला आपण पाहतोय. कृपेशला आपण पाहतोय. आपटी गावचा हा खेळाडू. प्रणित थोडी घाई करायची प्लीज. जास्तीचा टाइम जातोय. प्रशांत ठाकरे अनिकेत पाटील आणि टीम तुम्ही खूप जास्तीचा वेळ घेतलाय हे लक्षात असू द्या. चला तर मॅच चालू करायची. प्रणित आहे समोर गोलंदाजी मार्क वरना. बॅटर कृपेशला आपण पाहतोय त्याच्याकरता पुढचा बॉल. चांगला फटका आहे. पराग पाटील उत्कृष्ट दर्जाचा क्वालिटी माझा कॉल असेल. टीम जय श्रीराम कुडूस आणि टीम कुणबी 11. न्यू बॅटर ऋषी शेळके. सुवालाय ऋषी शेळके. त्याच्याकरता पहिला बॉल. फटका तर सजवलाय. अनिकेत पाटील येतोय चेंडू खाली. आणखीन एक विकेट. हॅट्रिक झाली आहे ती प्रणित पाटीलची. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल. न्यू बॅटर मैदानात आलाय. प्रशांत ठाकरे लॉंग ऑफला आहे. फेकी करेल चेंडूची. एक डाव कंप्लीट होतीये. विकेट. विकेट. रन आउट स्वरूपानं विकेट मिळतीये. फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे ती टोटल 46. 46. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. चला मॅच स्पीडअप करायची प्लीज. सर्वांकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. पुढचा बॉल आलाय तसा पाठवलाय.
षटकार येतोय, षटकारच ना. धावसंख्या 52 झालेली आहे. एस एस फायटर सुभाषजी पाटील साहेब, जडकेगावचं व्यक्तिमत्व, LIC डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान मी करण्याची विनंती करतोय अनंत मामा यांना. चला टीम, ज्या दोन टीम मगाशी कॉल दिलाय, कुणबी 11 आणि टीम जय श्रीराम कुडूस, चला या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. कुणबी असे दोन कॉल असतील जे दिले जातील, दोन कर्णधार. सर्वप्रथम तर फोटो टिपला जाईल, चलनचित्र टिपले जातील. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कुणी जेवायचे असाल तर तिकडे कुणबी 11चे संघमालक राहुल पाटील यांनी आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. कॉल दिला जाईल, जय श्रीराम कर्णधार निकेत पष्टे याच्याकडनं तो कॉल दिला जाईल. टॉस हारलाय तो टीम जय श्रीराम, टॉस जिंकलाय कुणबी 11. मी मान्यवरांना विनंती करतो की VIP डाईस वर जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मॅच समोर चालू आहे. जय श्रीराम टॉस जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. बॅटिंग घेतली असती. ओके, तर सर्वप्रथम मी आता शुभेच्छा देतोय तुला जय श्रीराम टीम. मात्र कुणबी 11 टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेत
कंपनीतनं चेंडू द्यायचे आहेत प्लीज. कंपनीतनं चेंडू द्या तिकडनं. तर या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था आहे प्रेक्षक वर्गाकरता कुणबी 11 संघाचे संघमालक राहुलजी पाटील यांच्याकडनं ती जेवणाची व्यवस्था आहे. पात्र वाढून तयार आहेत, तुम्ही फक्त जेवायला जा प्रेक्षक वर्ग. पुढचाच बॉल ज्यावरनं विकेट, फलंदाज बाद. पुढचाच बॉल ज्यावरनं चौकार येतोय. स्कोर कार्ड वर धावसंख्या जी लागली आहे ती 8 धावा असतील. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. रुपेश पाटील विस्फोटक फलंदाज आहे फ्रॉम बिलोशी. पुढचा बॉल अतिरिक्त स्विंग, जसा स्विंग झाला तसा बॅटवर चेंडू आलाय, चेंडूला पाठवलाय सी मार्कच्या पार येतोय रुपेशच्या बॅट मधनं चौकार 4. जो कुणबी 11 मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की तुमची कार थोडी पुढे घ्यायची आहे. इकडे जी काचेचा तुमच्या जी गाडीची काच आहे ती पूर्ण इथे रिफ्लेक्ट होते. एक तर पेपर टाका आणि त्रास मनोज वलटे यांना होतोय म्हणून प्लीज दखल घ्या त्या गोष्टीची. तत्पूर्वी पुढचा बॉल ज्यावरनं एक धाव विकेट कदाचित भेटली असती, मात्र एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या अखेर धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्डवर. 14 धावा ऑन बोर्ड. मॅच मध्ये रंगत आहे. एका बाजूने एस एस फायटरला आपण पाहतोय तर खऱ्या अर्थाने एका बाजूने श्री सिद्धिविनायक चॅम्पियनला एक मॅच कुठेतरी जिंकायची आहे, त्याकरता ते प्रयत्न करतायत. पुढचा बॉल सज्ज होईल षटक क्रमांक 2 घेऊन. प्लीज थोडी खाई करायची आहे. जी पाण्याची व्यवस्था देखील केली आहे आम्हाला. जो माउंटन जो ब्रँड आहे विक्रांतजी सावंत आणि वैभवजी जोगमार्गे यांचा. चला लवकर, खूप जास्तीचा वेळ जातोय, प्लीज थोडी घाई करा. सागर दिनकर आलाय गोलंदाजी मार्क वरना.
सिंगल जी कन्वर्ट झाली आहे, एक धाव येते. पुढचाच बॉल पुन्हा एकदा 38 सर्कलच्या अगदी जवळच चेंडूला फील्ड केलं, फेकी करेल, एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होती आहे. सिंगल जी कन्वर्ट होती आहे. या सिंगल न धावसंख्या जी 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य, आपलं जर जेवण झालं असेल तर कृपया स्टेजकडे यावे. सागर दिनकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 40+ खेळाडू आहे समोर. समीरला आपण पाहतोय. पुढचा बॉल सावध खेळ करत मात्र फक्त सिंगल. जिथे 2 बॉल डॉटचे गेले ना, तदनंतर मात्र सिंगल करून आपल्या साथीदाराला मात्र त्यांना स्ट्राईकवर आणलंय. रुपेश एका बाजूने सेट झालाय पूर्णपणे, त्याकरता त्याला स्ट्राईकवर आणलं. आणि मग हे 4 चेंडूंचा जर विचार केला तर 3 सिंगल मिळवत मात्र जी धावसंख्या 17 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 5 सागर दिनकर. लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे सागर दिनकर सुद्धा. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करत धाव कंप्लीट होतीये. एक धावसंख्या वधारतीये, जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच करता तयार राहायचंय टीम जय श्रीराम कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम कुणबी 11. तर कुणबी 11 संघाचे संघमालक राहुलजी पाटील यांनी सर्व प्रेक्षक वर्गांकरता जेवणाची व्यवस्था केली आहे. तिकडे पात्र वाढून तयार आहेत. तुम्ही फक्त जेवायला जा. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे निखिल बागुल स्वतः. चेंडूची मात्र फेकी करेल, धाव कंप्लीट होईल. एक सातत्यानं देतोय. तर एका बाजूने पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे लांब ठेवलं ते सागर दिनकरनं. चला तिसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 19 धावा. 19 आठवेल ना तेव्हा अगदी 19 फेब्रुवारीचा दिवस आठवतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत. तत्पूर्वी निखिल बागुल 3rd ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. इथून पुढे खूप जास्तीचा वेळ जातोय. किती? ओके 19 धावा झाल्यात. 53 करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 34 धावा. निखिल फुल टॉस करून घेतलाय, बॉलला कन्वर्ट केलंय. सागर दिनकर येतो चेंडू जवळ, एक धाव मिळेल. आपण जिथं मॅच मध्ये खेळतो ना, कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात असलं पाहिजे. किती धावा आपल्याला करायच्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ओव्हर मागे जायचं आहे, हे डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं असतं. पुढचा बॉल अप्रतिम, खूप जास्त टर्न झाला आणि मग तिथनं तितकाच चांगला क्षेत्ररक्षक करत मात्र सागर आहे तो क्षेत्ररक्षक. मन फ्रॉम चिंचघर गावचा सुपुत्र. कदाचित जर तिथे दुसरा एखादा क्षेत्ररक्षक असता तर कदाचित चौकार भेटला असता. तर त्याला महत्व नाहीये क्रिकेट मध्ये, पण मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा निखिल बागुलला आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्कवर ना. पुढचा बॉल सिंगल कन्वर्ट होतीये. समीरला आपण पाहतोय. खूप जास्तीचा वेळ जातोय. स्ट्रिक्टली इथून 20 मिनिटाचा जो अवधी असेल नेक्स्ट मॅच पासून. स्ट्रॉंग अपील नो डाऊट. रुपेश पाटील हादरा बसतोय. फलंदाज चला बॅट्समन जायचंय लवकर. चला ना घाई करा प्लीज. घाई करायची आहे. बघा कर्णधारांना विनंती आहे आपला फलंदाज लगेच रेडी ठेवा. खूप वेळ घेताय तुम्ही. न्यू बॅटर प्रशांत ठाकरे मॅन फ्रॉम डोंगस्ते. पुढचा बॉल एक धाव कंप्लीट केली जातीये. तर पुढचा बॉल सज्ज होतोय. समीर करता असेल. निखिल बागुल आपल्या गोलंदाजी मार्कवरनं वैयक्तिक आपल्या कोट्यातलं हे तिसरं षटक तो हाताळतोय. नेक्स्ट मॅच टीम जय श्रीराम कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम एका बाजूने आपण पाहणार आहोत. ती टीम कुणबी 11. पुढचा बॉल चला मॅच स्पीडअप करायची आहे. येणारे बॉल 12 आणि 12 चेंडूंमध्ये 32 म्हणजे 16.0च्या सरासरीने आता इथून पुढे धावा एकवटायच्या आहेत. मॅच थोडी हार्ड झाली आहे. 12-30 सॉरी 12 चेंडू आणि 30 12 चेंडू आणि 30 ची गरज आहे. म्हणजे 15च्या सरासरीने धावा इथून पुढे करायच्या आहेत. चला लवकर बॉलर आणायचा गोलंदाजी मार्कवरनं या चौथ्या षटकात. नो डाऊट केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी तो सज्ज होईल. येणारे 12 बॉल आणि 30 धावांची गरज असताना मात्र समोर प्रशांत ठाकरे आहे. कालच्या दिवसातनं जी षटकार हॅट्रिक रोशन लारानं मारली ना त्याच रोशन लारानं आज मात्र षटकार हॅट्रिक करता पारितोषिक लावलंय प्रशांत ठाकरे करता. कॅश प्राइज 500 रुपये. म्हणजे काल प्रशांत ठाकरेनं रोशनवर 200 रुपये लावले होते षटकार हॅट्रिकला. प्रशांत करता 500 लावलेत त्यांनी. अगदी दोघं अगदी जवळचे मित्र आहेत. पुढचाच बॉल लालच बुरी बोलाय येतोय. विकेट प्रशांत ठाकरे परतीच्या प्रवासाला. बॅक टू टेकआउट. लेजंड क्रिकेटर वाडा तालुका पराग पाटील येतोय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा पराग पाटील आपल्या गावच्या संघाकरता
एक चांगली कामगिरी करत असतो, मात्र आज एस एस फायटर करता जिथे संघ अडचण येते तिथे तो मैदानात नालाय, जबाबदारी आहे. पराग पाटील आपण पाहतोय त्याच्या विपक्षासमोर केतन वेखंडे. चला खूप जास्तीचा वेळ जातोय, निखिल बागुल आणि टीम जास्तीचा वेळ जातोय. सज्ज झालाय. पुढचा बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, कदाचित हातातनं चेंडू निसटलाही असावा, मात्र बॉल असेल वाईट. हसमुखजी पाटील पंचांच्या भूमिकेतनं आपण पाहतोय. ऑफिशियल पंच प्रदीप भंडारी सर असतील, मंगेशजी बाईत असतील, हसमुखजी पाटील असतील. पूर्ण 4 दिवस पंचांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यांची कामगिरी. चांगले डिसिजन. पुढचा बॉल यावर फक्त आणि फक्त सन्मान देणं हे एकच काम परागकडे राहिलं होतं आणि तेच त्याने केलंय. एक शब्द नेहमी वापरला जातो या बॉल करता, परफेक्ट बुंद्यात हाताळलाय. पुढचा बॉल पूर्णपणे मिस झालाय. कदाचित बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला असताना तर नक्की षटकार असता. होते डॉट बॉल. मात्र आता जो काही प्रेशर आहे ना तो खऱ्या अर्थानं थोडा रिलीज झालाय तो टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन वरनं, कारण की आता तो प्रेशर क्रिएट झालाय तो टीम एस एस फायटर वर. पराग पाटील एका बाजूनी. पुढचा बॉल बॅटची टॉपेज लागली आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधनं गॅप. चेंडूला फील्ड करेल. एक धाव कंप्लीट केली आहे. पराग पाटील बॅट आउट झालेत. पराग पाटील जे मात्र परदेच्या प्रवासाला स्वतःवर निराश आहे, हताश आहे, कारण की तो जर मैदानात राहिला असता तर या मॅचचं कदाचित चित्र त्यानं लास्ट पर्यंत बदलवलं असतं. येणारे बॉल 8 आणि 26 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. 28 ची गरज आहे. विशाल ठाकरे तो बॅटर आहे मैदानात. विशाल ठाकरेला आपण पाहतोय. चला मॅच स्पीडअप करायचे, थोडी घाई करा. विशाल ठाकरेला आपण पाहतोय इथून पुढे जो फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ज्याला पिक केलंय, पाठवलंय आउट ऑफ द पार्क. डिप्ड विकेट वरनं येतोय क्वालिटी षटकार. 6. नेक्स्ट मॅच जी असेल दोन्ही टीम, माझा कॉल असेल तुमच्याकरता तयार राहायचं आहे. टीम एस एस जय श्रीराम कुडूस आणि कुणबी 11 दोन्ही टीम तयार राहायचं आहे. मॅच क्रमांक 6 असेल जे आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी पुढचा बॉल केतन वेखंडे वर षटकार तर खेचलाय. पुढचाच बॉल जसा आलाय तसा पाठवलाय. चेंडू जातोय. नो असेल प्लस चौकार गेलाय. प्रेशर मगाशी एस एस फायटर वर होता ना, त्यांनी तो आता प्रेशर रिलीज केलाय. येणारे बॉल 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 7 बॉल 17 चेंडू द्यायचा आहे मैदानात. आला मॅच बॉल आला. 7 चेंडू आणि 17 खतरा कोणासाठी होईल.
7 बॉल 17ची मॅच आहे. मॅच आता दोन्ही टीम कडे ऑन झाली आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. एका बाजूने श्री सिद्धिविनायकला आपण पाहतोय, तर एका बाजूने SS फायटरला पाहतोय. केतन वेखंडेचं ते षटक थोडस महागडं ठरतंय. केतन वेखंडे, तर एका बाजूने आपण पाहतोय विशाल ठाकरे. 2 बॅटर. पुढचा बॉल सज्ज होतोय पुन्हा एकदा. पुढचा चेंडू लॉक केलाय. निखिल बागुल जज करतोय. नो डाऊट फ्री हिटचा बॉल आहे, हे विसरून जमणार नाहीये. थँक्यू डिझे थँक्यू. 16 धावांची आता गरज आहे. येणारे बॉल 6 आहेत. 6 चेंडू आणि 16 क्षमता आहे विशाल ठाकरे मध्ये. त्याने षटकार चौकार खेचलाय. चला मॅच स्पीडअप करायची. 5वा षटक कोणाला द्यायचंय प्लीज. 6 चेंडू आणि 16. चला बॉलर आणा लवकर प्लीज, घाई करा. निखिल बागुल आणि टीम. ते षटक मला वाटतं सागर च्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. आणि फ्रॉम चिंचकर गावचा हा खेळाडू सागर जुना जागता खेळाडू आहे. क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे. आणि कुणबी 11 संघाचे संघमालक राहुलजी पाटील त्यांनी तिकडे प्रेक्षकांकरता जेवणाची व्यवस्था केली आहे. फ्री मध्ये सर्वांकरता ते जेवण आहे. पात्र वाढून तयार आहेत. तिकडे जेवणाचा आस्वाद घ्या. कुणबी 11 संघाचा विचार केला तर आजच्या दिवसात ना टॉपला आहेत. खूप चांगला खेळ सातत्यानं राहिला आहे त्यांचा. सहा बॉल 16. 6 चेंडू आणि 16चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वरनं सागर आहे. सागरच्या विपक्षात विशाल आहे. हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलाय, पाठवलंय चेंडूला, पाठवलंय आता जेवायला. येतोय षटकार. 6. आणि 10 धावांची गरज आहे आता. SS फायटरच्या संघ मालकांनी आणि सपोर्टर्स ना त्यांनी एक मोकळा श्वास घेतलाय. मोकळा श्वास घेतलाय त्यांनी. म्हणजे सांगायचं झालं तर आपला एखादा घरचा पेशंट जेव्हा व्हेंटिलेटरवर असतो, त्याला ICU मध्ये काढल्यावर जसा बॉल पाठवायचा आहे, बॉल पाठवा. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य. पुढचा बॉल, एक धाव कंप्लीट केली आहे. केतन वेखंडे येतोय, वेगानं आलाय. स्ट्राइक तर द्यायची आहे मात्र फलंदाज बाद. समीर बॅक टू डगआउट. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य, तुमचं जेवण झालं असेल तर या इकडे मुख्य मंचावर VIP डाईस वर या. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. विशाल ठाकरे जिथनं बॅटिंगला आलाय ना तिथनं या मॅचचं स्वरूप पलटवलंय. पुढचाच बॉल 2 क्षेत्ररक्षकांमधला परफेक्ट गॅप. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4-4-4. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे ना. पुढचा बॉल, खेळ खल्लास. सामना जिंकलाय विशाल ठाकरेने, टीमला जिंकवून दिलंय. बॉल नो, ओके, खेळ खलास. सचिनजी देसले
एस एस फायटर संघाचे सचिनजी देसले साहेब यांच्याकडनं कॅश प्राईज 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर विशाल ठाकरे करता, चला विशाल ठाकरे या आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी दर्जाचा